Hello students, very good morning to all of you. Today we'll continue the next part of chemical reactions and equations. In last part we have discussed how to make the chemical equations more informative, and also we have discussed one type of chemical reaction. Correct? That is combination reactions. Now the next type of chemical reaction is what? डिकम्पोजिशन रिॲक्शन. ठीक आहे ना. डिकम्पोजिशन, दिस इज स्लॅक्ट लाईम. स्लॅक्ट लाईम तुम्हाला सांगितलेलं ऑलरेडी. स्लॅक्ट लाईम काय असतो? येस, दॅट इज कॅल्शियम हायड्रॉक्साईड. करेक्ट ना. ठीक आहे. नाव द नेक्स्ट टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन इज डिकम्पोजिशन रिॲक्शन्स. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे डिकम्पोजिशन. आता बघा, कॉम्बिनेशन रिॲक्शन्समध्ये बळणं पण येस एकपेक्षा जास्त रिॲक्टन्ट्स म्हणजे काय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिॲक्टन्ट्स आपण काय केलं होतं? कंबाईन केलं होतं. बरोबर ना. दोन रिॲक्टंट कंबाईन केले, ओके, तर काय मिळतो तिथं? सपोज ए प्लस बी वरती लिहितो मी. ठीक आहे. सियर ए प्लस बी कंबाईन टू फॉर्म ए बी असं म्हणलं आपण तिथं. करेक्ट ना. म्हणजेच इथं काय फॉर्म होतो? वन टाईप ऑफ प्रोडक्ट. ठीक आहे. आता इथं काय होणार आहे? इन डिकम्पोजिशन रिॲक्शन, ओके, द सिंगल प्रोडक्ट single substance is converted into, okay, is more one or more, okay, is one कसं फॉर्म होईल तिथं? टू और मोर, ओके, सिम्पल सबस्टन्सेस ए प्लस बी, ओके, एस किती फॉर्म होऊ शकतात? एकच सबस्टन्स, ओके, नंबर ऑफ सबस्टन्सेसमध्ये स्प्लिट जर होत असेल सिम्पल सबस्टन्सेसमध्ये, तर त्या सबस्टन्सेसला काय म्हणायचं? त्या प्रोसेसला काय म्हणायचं? डिकम्पोजिशन रिॲक्शन. खूप सिम्पल रिॲक्शन आहे बघा. The reaction in which single substance splits into two or more simple substances under suitable conditions. काय कंडिशन्स यूज करावं लागतील? डेफिनेटली डिकम्पोजिशन करायचं म्हणलं तर ही काय असणार आहे? एंडोथर्मिक रिॲक्शन असणार आहे. बॉन्ड ब्रेक करावे लागेल ना तुम्हाला इथला. ठीक आहे ना. ओके, सो दिस इज एंडोथर्मिक रिॲक्शन. लक्षात येते? जोपर्यंत तुम्ही हीट किंवा एनर्जी सप्लाय करत नाही, आलं लक्षात, किंवा इलेक्ट्रिसिटी सप्लाय करत नाही, लाईट सप्लाय करत नाही, तोपर्यंत ही रिॲक्शन होत नाही. करेक्ट. सो डिकम्पोजिशन रिॲक्शन्स आर ऑफ थ्री टाईप्स ऑन द बेसिस ऑफ द सप्लाय ऑफ एनर्जी. कुठल्या टाईपची एनर्जी तुम्ही सप्लाय करताय, ओके, त्याच्यावरनं काय? येस, डिकम्पोजिशन रिॲक्शन इज, ओके, डिवायडेड इंटू हाऊ मेनी टाईप्स? थ्री टाईप्स. व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट इज थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन. थर्मल मीन्स रिगार्डिंग हीट. समजतंय का? ओके, see here, decomposition reaction is carried out by heating. हीट केला, ओके, तर म्हणायचं थर्मल डिकम्पोजिशन. समजला? when decomposition reaction is carried out by heating, it is called as a thermal decomposition. करेक्ट. तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे इथं. टू डिटरमाइन द थर्मल डिकम्पोजिशन ऑफ फेरस सल्फेट. फेरस सल्फेट घ्यायचं आहे कशामध्ये? बघा, मटेरियल रिक्वायर्ड फेरस सल्फेट क्रिस्टल्स, ड्राय टेस्ट ट्यूब अँड बर्नर. ठीक आहे. बर्नर रिक्वायर्ड आहे कारण काय? हीट प्रोव्हाइड करायचं तुम्हाला. टेस्ट ट्यूबमध्ये काय घेतलेलं आहे? येस, डेफिनेटली फेरस सल्फेट क्रिस्टल्स. करेक्ट. अँड हीट इज सप्लाइड और हीटेड दिस टेस्ट ट्यूब ॲट हायर टेम्परेचर. देन व्हॉट हॅपन्ड? ठीक आहे. ऑब्झर्वेशन्स काय आहेत? फेरस सल्फेट 7 हायड्रेट, तो हायड्रेटेड फॉर्ममध्ये आहे. हीट केलं की FeSO4मध्ये कन्वर्ट होतो, 7H2O. H2O निघून जातात त्याच्यामधनं. करेक्ट. सेकंड स्टेपमध्ये काय होतं? FeSO4, ओके, ऑन हीटिंग गिव्स Fe2O3, SO2 अँड SO3. गॅसेस रिमूव्ह झाले त्याच्यामधनं. लक्षात येते हे? ठीक आहे. फेरिक ऑक्साईड ब्राऊन, रेडिश ब्राऊन फॉर्म होतो. SO2 बर्निंग सल्फर स्मेल, त्याच्यामध्ये सल्फरचा स्मेल असतो. ठीक आहे. सल्फर ट्रायऑक्साईड. असे टोटल किती? ओके, 3 प्रोडक्ट्स फॉर्म होतात. म्हणजेच काय? अ सिंगल सबस्टन्स, ओके, इज स्प्लिट इंटू सिम्पल 3 सबस्टन्सेस. मग तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. इथे ह्या रिॲक्शनमध्ये काय झालं हे इम्पॉर्टंट नाही, तर काय? येस, किती प्रोडक्ट फॉर्म झाले हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला टाईप ऑफ रिॲक्शन ओळखा असं म्हणतात बळानं. सो फॉर आयडेंटिफाईंग द टाईप ऑफ रिॲक्शन यू शुड नो हाऊ मेनी प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड. लक्षात येते? ओके. Two or more substances combine to form a single substance, that is combination reaction. And a single substance when decomposed into, okay, two or more substances, then that is called as a, yes, decomposition reaction. समजलं? अपोजिट आहेत ना दोन्ही रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन, ओके, आणि डिकम्पोजिशन रिॲक्शन्स आर अपोजिट ऑफ इच अदर. कन्क्लुजन काय सांगितलेलं आहे? फेरस सल्फेट ऑन हीटिंग अंडरगोज डिकम्पोजिशन रिॲक्शन to form reddish brown ferrous oxide and
प्रोड्युसेस स्मेल ऑफ बर्निंग ऑफ सल्फर. म्हणजे हे कसं ओळखायचं सांगितलं. लक्षात येते, ग्रीन सल्फर आहे, रेडिश ब्राऊन होतो. करेक्ट. आणि तिथं सल्फरचा स्मेल येतो, बर्निंग सल्फरचा. अंडरस्टूड. ठीक आहे. नेक्स्ट डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं आहे टू डेमॉन्स्ट्रेट द थर्मल डिकम्पोजिशन ऑफ लीड नायट्रेट. लीड नायट्रेटचं सेम वेनं करायचं आहे डिकम्पोजिशन, थर्मल डिकम्पोजिशन बाय हीटिंग इट. परत टेस्ट ट्यूब घ्या. टेस्ट ट्यूबमध्ये काय करायचं, लीड नायट्रेट घ्यायचं आहे. येते लक्षात. ओके, परत हीट करा. हीट केल्यानंतर काय होतं, लीड नायट्रेट डिकम्पोज इंटू लीड ऑक्साईड येलो रेसिड्यू. बघा इथं व्हाईट आहे तो येलो फॉर्म होतो. त्याच्यानंतर ब्राऊन फ्युम्स येतात. ह्या ब्राऊन फ्युम्स कशाच्या असतात तर नायट्रोजन डायऑक्साईडच्या. समजते का. हे काय झालं, सिंगल सबस्टन्स स्प्लिटेड इंटू टू ऑर मोर सबस्टन्सेस. इथे किती आहेत, 3 सबस्टन्सेस आहेत. कंक्लुजन काय, लीड नायट्रेट ऑन हिटिंग अंडरगोज डिकम्पोजिशन रिएक्शन टू फॉर्म येलो रेसिड्यू ऑफ लीड ऑक्साइड and produces brown fumes. ब्राऊन फ्युम्स कोणाच्या, NO2च्या. लक्षात येते, एक एक्सपेरिमेंट आहे की बाबा दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्सेस फॉर्म होतात का. हे स्टडी करण्यासाठी काय एक एक्सपेरिमेंट आहे. अंडरस्टूड. हे होतं रिगार्डिंग थर्मल डिकम्पोजिशन. थर्मल डिकम्पोजिशन म्हणलं की हीट यूज करायचं आहे तुम्हाला. अंडरस्टूड. नाव नेक्स्ट इज व्हॉट, इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन. इलेक्ट्रोलायटिक म्हटलं की इलेक्ट्रिसिटी यूज करायची आहे, इलेक्ट्रोलायटिक सेल यूज करायचा आहे. सी हियर, व्हेन सबस्टन्स इज डिकम्पोज्ड बाय पासिंग इलेक्ट्रिक करंट, दिस प्रोसेस इज कॉल्ड इलेक्ट्रोलायसिस. काय करायचं तुम्हाला, इलेक्ट्रिक करंट यूज करायचं आहे. इलेक्ट्रिक करंट यूज करून त्या सबस्टन्सला काय करायचं आहे, ब्रेक करायचं आहे. इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रिक, लायसिस मीन्स ब्रेकडाऊन. लक्षात ठेवा, हे लायसिस मीन्स ब्रेकडाऊन. हे कुठे येणार आहे बाळांनो, तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये येणार आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री पूर्ण चॅप्टर आहे 12th तुम्हाला. मग ही इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस लक्षात ठेवा. वेन सबस्टन्स इज डिकम्पोज्ड बाय पासिंग इलेक्ट्रिक करंट. लक्षात येते, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस. इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रिक, लायसिस मीन्स ब्रेकडाऊन. फॉर इन्स्टन्स, वेन इलेक्ट्रिक करंट इज पास्ड थ्रू वॉटरमध्ये जर पास केलं आपण, मिक्स्ड विथ फ्यू ड्रॉप्स ऑफ ॲसिड, त्याच्यामध्ये थोडंसं ॲसिड ॲड केलं. प्युअर वॉटरमध्ये काय केलं आपण, ॲसिड ॲड केलं. इट इज डिकम्पोज्ड इंटू हायड्रोजन अँड ऑक्सिजन गॅसेस. बघा, वॉटरचं डिकम्पोजिशन होतं फ्यू ड्रॉप ऑफ ॲसिडच्या प्रेझन्समध्ये. इलेक्ट्रिक करंट पास केलं की H2 गॅस फॉर्म होतो आणि O2 गॅस फॉर्म होतो. त्याच्यासाठी एक्सपेरिमेंट आहे खाली. डेमॉन्स्ट्रेट इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर. हियर मटेरियल रिक्वायर प्लास्टिक मग. ठीक आहे ना, एक प्लास्टिकचा मग घेतलेला आहे. कार्बन इलेक्ट्रोड्स, 2 कार्बनचे इलेक्ट्रोड्स आहेत इथं. ठीक आहे. 6 व्होल्ट बॅटरी पण लागते. करेक्ट. त्याच्यानंतर काय, डायल्यूट H2SO4 अँड वॉटर. डायल्यूट H2SO4 कशासाठी, त्या वॉटर्समध्ये त्या ड्रॉप ॲड करायचे आहेत. करेक्ट ना. बघा, हे सेटअप करायचं आहे तुम्हाला. लक्षात येते का. ठीक आहे. काय काय आहे इथं बघा, प्लास्टिक मग. ठीक आहे. दिस इज हायड्रोजन. इथं हायड्रोजन प्रोड्यूस होतो म्हणून हायड्रोजन लिहिलं आहे. ऑक्सिजन प्रोड्यूस होतो म्हणून ऑक्सिजन लिहिलेलं आहे. इथं काय आहे, त्या टेस्ट ट्यूब्स आहेत. ग्राफाईट रॉड, हे दोन्ही काय आहेत, ग्राफाईट रॉड्स आहेत. दिस इज ॲसिडिफाईड वॉटर. इथं काय आहे, ॲसिडिफाईड वॉटर आहे. रबर स्टॉपर्स, इथं 2 रबर स्टॉपर्स आहेत. त्या मगला कनेक्ट केलेला आहे या दोन्ही इलेक्ट्रोड्सला. हा ॲनोड म्हणून ॲक्ट होतो आणि हा काय, कॅथोड म्हणून ॲक्ट होतो. हे कशावरती डिपेंड आहे, बॅटरीच्या टर्मिनलवरती डिपेंड आहे. निगेटिव्ह टर्मिनलला अटॅच असेल, बॅटरीचा हा निगेटिव्ह टर्मिनल असणार आहे. हा काय असणार आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल. कारण हा ॲनोड असेल तर पॉझिटिव्ह टर्मिनलला अटॅच असतो आणि इथे एक स्विच आहे. करेक्ट. ठीक आहे. येस, बघा प्रोसिजर काय आहे, 1 by 1. टेक अ बीकर सप्लाइड विथ 2 कार्बन और ग्राफाइट. कार्बन म्हणजे ग्राफाइट रॉड असतो. इलेक्ट्रोड्स fitted at the bottom of 2 hold rubber stopper as shown in figure. ठीक आहे. काय करायचं तुम्हाला, 2 ग्राफाईट रॉड ह्या मगला कनेक्ट करायचं आहे. लक्षात येते. ठीक आहे. नेक्स्ट, फिल दी बीकर विथ वॉटर कुठं पण अप टू इट्स हाफ अँड ॲड अ फ्यू ड्रॉप्स ऑफ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. कुठलीही प्रोसिजर असेल ना बाळांनो, तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉलो करावे लागते.
स्टेप बाय स्टेप वाचावं लागते प्रोसिजर. ठीक आहे ना. ओके, तर समजतं आपल्याला की बाबा तिथं काय करायचं आहे. हे प्रॅक्टिकल म्हणलं, तुम्हाला एक प्रॅक्टिकलची बुक मिळणार आहे आता नेक्स्ट इयरला. त्या प्रॅक्टिकलच्या बुकमध्ये काही एक्सपेरिमेंट्स असणार आहेत. ते एक्सपेरिमेंट्स तुम्हाला कॅरी करावं लागतात बाय युझिंग दी प्रोसिजर. प्रोसिजर दिलेली असते, अकॉर्डिंग टू दी प्रोसिजर तुम्हाला काय येस ते प्रॅक्टिकल्स करावे लागतात. नेक्स्ट, नाव फिल अ बघा. ओके, ग्रॅज्युएटेड टेस्ट ट्यूब. ग्रॅज्युएटेड ओके टेस्ट ट्यूब म्हणजे त्याच्यावरती काय असतात, मार्किंग्स असतात. विथ वॉटर अँड ओके इन्व्हर्ट इट इन दी कुठं apparatus. ठीक आहे ना. सो दॅट वन ऑफ द टू इलेक्ट्रोड्स इन enclosed within it ओके ॲज शोन इन फिगर. बघा, इन्व्हर्ट ठेवायचं आहे कशावरती, त्या रॉडवरती. असं लक्षात येते. परत एकदा बघा हे. नाव फिल अ ग्रॅज्युएटेड टेस्ट ट्यूब विथ वॉटर. वॉटरनं फिल करा अँड इन्व्हर्ट इट इन दी अपॅरेटस. अपॅरेटसमध्ये इन्व्हर्ट करायचं आहे. समजलं. सो दॅट one of two electrodes is enclosed within it as shown in figure. ठीक आहे, पुढे बघा. Similarly, fill the other test tube with water and invert it to enclosed the other electrode. हे टेस्ट ट्यूब कसं ठेवलेत, इन्व्हर्टेड म्हणजेच काय, अशा काय म्हणतो आपण, उलट्या ठेवलेल्या आहेत. लक्षात येते ना. ठीक आहे, त्या इलेक्ट्रोडवरती. पुढं सिमिलरली फिल द अदर टेस्ट ट्यूब्स. सेम आहे ते. ठीक आहे. अलाउ द करंट टू पास ओके थ्रू द वॉटर अँड ऑब्झर्व. काय करा, करंट पास करा वॉटरमध्ये. म्हणजेच काय, स्विच ऑन करायचं आहे. स्विच ऑन केल्यानंतर काय होतं, ऑब्झर्वेशन्स. ॲज करंट फ्लोज बबल्स कम आउट फ्रॉम अदर ओके इलेक्ट्रोड. सॉरी, बोथ द इलेक्ट्रोड्स. दोन्ही इलेक्ट्रोडमधनं काय व्हायला लागतात, बबल्स यायला लागतात. ठीक आहे ना. ओके, कम्स आउट म्हणलं आहे. ओके, इट इज डबल ॲट द कॅथोड. कॅथोडजवळ डबल आहेत, कनेक्टेड टू द निगेटिव्ह एंड ऑफ द बॅटरी. दॅन ॲट द ॲनोड कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह एंड ऑफ द बॅटरी. बरोबर आहे ना. ओके, काय सांगितलं बघा. ओके, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे इथं. ओके, इट इज डबल, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. येस, it is double at cathode okay yes than at anode. Anode पेक्षा कॅथोड जवळ ओके तुम्हाला बबल कसे दिसतात, डबल दिसतात. इथं दिसतात का टेस्ट ट्यूबमध्ये, आहेत, कन्सिडर करा. करेक्ट. मग काय झालं असणार ह्या टेस्ट ट्यूबमध्ये, वी कॅन टेस्ट दीज गॅसेस बाय युझिंग दी बर्निंग कॅन्डल्स. बर्निंग कॅन्डल्स यूज करून काय करू शकता, टेस्ट करू शकता. इफ द बर्निंग कॅन्डल इज brought close to the mouth of test tube containing large amount of gas, a pop. लक्षात येते का बघा. A pop sound is produced and the gas starts burning. It is property of hydrogen gas. हे माहिती आहे आपल्याला. ठीक आहे ना. ओके, पॉपिंग साऊंड जो आहे ओके तो कोणाचा असतो, डेफिनेटली ओके हायड्रोजनचा. हायड्रोजन बर्न्स विथ पॉपिंग साऊंड. If the burning candle is brought to the mouth of other test tube, the candle flame glows brighter. This is property of oxygen. कॅन्डल जर ब्राईटली बर्न होत असेल, मोर अमाऊंट ऑफ ऑक्सिजन सप्लाय होतो तिथे. ऑक्सिजन हेल्प्स टू बर्निंग, नोन आहे तुम्हाला. करेक्ट. ठीक आहे ना. थेरॉटिकल पार्ट आहे वळणं हा. ओके येस, थेरॉटिकली आपण प्रॅक्टिकल पार्ट स्टडी करतोय थोडक्यात. बरोबर आहे ना. जो एक्सपेरिमेंट आहे तो थेरॉटिकली स्टडी करतोय, त्याच्यामुळं बोर व्हायचं नाही इथं. ओके, व्यवस्थित ती प्रोसिजर वाचायचं. ठीक आहे ना, समजून घ्यायचं. लक्षात येते. ठीक आहे. कन्क्लुजन काय, हायड्रोजन अँड ऑक्सिजन ओके एस आर प्रोड्युस्ड बाय द इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर. ठीक आहे ना. इलेक्ट्रोलायसिस केलं हे लक्षात ठेवा आता. ओके, इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर, ॲसिडिक वॉटर असतं. इलेक्ट्रोलायसिस of water produces two gases. ठीक आहे, that is hydrogen and oxygen. समजलं हे. जनरली वॉटरचं डिकम्पोजिशन होत नाही. ओके, पण ॲसिड ॲड केलं स्मॉल अमाऊंट ऑफ त्याच्यामध्ये ओके तर वॉटरचं काय व्हायला लागतं, डिकम्पोजिशन, त्याचं इलेक्ट्रोलायसिस होतं.
हे झालं रिगार्डिंग इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन. नाव द नेक्स्ट पॉईंट इज ओके इज वॉट फोटो डिकम्पोजिशन रिॲक्शन्स. फोटो म्हणजे काय? युजिंग लाईट. फोटो डिकम्पोजिशन म्हणजेच काय? येस, लाईट डिकम्पोजिशन. लाईट इन्सिडेंट करायची. वेन द केमिकल कंपाऊंड डिकम्पोजेस ऑन absorbing light energy so as to form two or more substances, then the reaction okay which takes place is called as a photo decomposition reaction. लाईटचा यूज करून ओके जर तुम्ही एखाद्या सब्स्टन्सला डिकम्पोज करत असाल तर दॅट रिॲक्शन इज कॉल्ड एज अ फोटो डिकम्पोजिशन रिॲक्शन. ठीक आहे. इथं काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ही इन्फॉर्मेशन सुद्धा खूप महत्त्वाची असते. A catalyst is substance which increases the rate of reaction or enables the reaction to carried at lower temperature. See here, catalyst एक substance असतो बरोबर आहे ना, which increases the rate of reaction. समजतंय? ठीक आहे. आणि रिॲक्शनला लोअर टेम्परेचरला कॅरी आउट करतो. लक्षात ठेवा हे. At room temperature also reaction get carried out okay in presence of catalyst. However, a catalyst is not used up or consumed during the reaction. रिॲक्शन मध्ये कॅटॅलिस्टचा कुठलाच रोल नसतो. फक्त काय करतो तो रिॲक्शनचा रेट वाढवतो. ओके, कंज्यूम होत नाही, प्रोडक्ट सोबत परत फॉर्म होतो, रिजनरेट होतो. ठीक आहे ना. ओके, हे बघा द कॅटॅलिस्ट पुढे बघा. द प्रॉपर्टी ऑफ कॅटॅलिस्ट ओके टू अल्टर द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड कॅटालायसिस. कॅटॅलिसिस बरोबर बाळांनो सरफेस केमिस्ट्रीमध्ये कुठं स्टडी करायचं तुम्हाला हे सरफेस केमिस्ट्री क्लास 12 मध्ये आहे. सरफेस केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला कॅटॅलिसिस स्टडी करायचं. तिथं नंबर ऑफ कॅटॅलिस्ट यूज करायचे आहेत. लक्षात येते? ठीक आहे. बघा, इफ कॅटॅलिस्ट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट. And such catalysis is called positive catalysis. जर का कॅटॅलिस्ट रेट इन्क्रीज करत असेल तर काय म्हणायचं? पॉझिटिव्ह. ओके, असे काही कॅटॅलिस्ट असतात ते रेट डिक्रीज पण करतात. रेट म्हणजे स्पीड ऑफ रिॲक्शन. कॅटॅलिस्ट डिक्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड निगेटिव्ह कॅटॅलिस्ट. अँड सच कॅटॅलिसिस इज कॉल्ड निगेटिव्ह कॅटॅलिसिस. ओके, एकतर काय कॅटॅलिस्ट काय असतो? कॅटॅलिस्ट इज द सबस्टन्स विच इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन ॲट लोअर टेम्परेचर ऑल्सो. येते लक्षात? ठीक आहे. कॅटॅलिस्ट डज नॉट कंज्यूम इन टू द रिॲक्शन, इट रिजनरेटेड इन टू प्रोडक्ट अँड इट कॅन बी यूज्ड अगेन. रिपीट यूज करू शकता. मीन्स स्मॉल अमाऊंट ऑफ कॅटॅलिस्ट और स्मॉल अमाऊंट ऑफ दॅट केमिकल सबस्टन्स प्रोड्युसेस लार्ज अमाऊंट ऑफ प्रोडक्ट. समजलं ना? ओके, कारण ते तो रिजनरेट होतो ना, प्रोडक्टसोबत कंज्यूम होत नाही. जर तो इन्क्रीज करत असेल रेट, काय कॅटॅलिस्ट फ्यू कॅटॅलिस्ट असतात जे की काय रिॲक्शनचा रेट पण डिक्रीज करतात. त्याला पॉयझनिंग कॅटॅलिस्ट म्हणतो आपण. ठीक आहे ना? ओके, ते रेट डिक्रीज करतात. रेट डिक्रीज करत असेल तर निगेटिव्ह कॅटॅलिसिस म्हणायचं, इन्क्रीज करत असेल तर पॉझिटिव्ह कॅटॅलिसिस म्हणायचं. क्लिअर? ठीक आहे. डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं आहे इथं बघा. कशासाठी? फोटो डिकम्पोजिशनसाठी. ओके, सियर फोटो डिकम्पोजिशन ऑफ सिल्वर क्लोराईड. हे ओळखता येतं इझिली. मटेरियल रिक्वायर्ड सिल्वर क्लोराईड ओके सॉलिड वॉच ग्लास अँड सनलाईट. इथं मॅक्सिमम ना तुम्हाला एक्सपेरिमेंट थ्रूच जावं लागणार आहे. ते समजून घेत जावं लागणार आहे. करेक्ट? आणि प्रत्येक ठिकाणी एक्झाम्पल्स खूप महत्त्वाचे असतात. काय काय घ्यायचं समजलं ना? ओके, सिल्वर क्लोराईड सॉलिड स्टेटमध्ये असतो, वॉच ग्लास आणि सनलाईट असली पाहिजे, तिथंच तुम्हाला एक्सपेरिमेंट तो करायचा आहे. टेक 2 grams ऑफ सिल्वर क्लोराईड in clean watch glass, then place the watch glass in sunlight of a few minutes. ठीक आहे, सॉरी फॉर few minutes. Observe any changes taking place in a silver chloride. सिल्वर क्लोराईडमध्ये जे काही चेंजेस होतात ते चेंजेस ऑब्झर्व करा असं म्हणले तुम्हाला. ठीक आहे ना? मी प्रोसिजर फक्त फॉलो करतोय आणि तेच तुम्हाला सुद्धा करायचं बोलणं. ठीक आहे. काय केलं? येस, वॉच ग्लास घेतलेले आहेत. त्या वॉच ग्लासमध्ये ओके काय ठेवलं? सिल्वर क्लोराईड. आणि हे वॉच ग्लास कुठे ठेवलेला आहे तर काय सनलाईटमध्ये. करेक्ट? काय होतं? ऑब्झर्वेशन्स काय आहेत? सिल्वर क्लोराईड गेट डिकम्पोज्ड इन टू सिल्वर अँड क्लोरीन. कशामुळे? ड्यू टू दिस सनलाईट. सनलाईट ॲक्ट ॲज अ एनर्जी टू डिकम्पोज दिस. आलं लक्षात? सिल्वर आणि क्लोरीनमध्ये ओके तो काय होतो? कन्वर्ट होतो. कन्क्लुजन काय आहे? क्लोरीन गॅस एस्केप्स इन अ
air and gray silver metal is left in the watch glass. अगोदर काय होता, व्हाईट होता, व्हाईटचं कन्व्हर्जन कशामध्ये, ग्रेमध्ये झालं. त्याच्यावरनं समजतं आपल्याला रिॲक्शन झाली किंवा नाही. If the reactivity is repeated with silver bromide or silver iodide, similar reactions takes place. However, rate of reaction is faster in case of silver iodide and slowest in case of silver chloride. हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. रेट महत्त्वाचं आहे. रेट ऑफ डिकम्पोजिशन. कुठला डिकम्पोजिशन, फोटो डिकम्पोजिशन. AgI, देन AgBr आणि AgCl. दिस ऑर्डर इज इम्पॉर्टंट. रेट ऑफ डिकम्पोजिशन स्लोवेस्ट कुठं आहे तर AgCl का बॉन्ड स्ट्रॉंग आहे आणि इथं काय आहे, वीक बॉन्ड आहे. समजलं हे. नेक्स्ट तिन्ही रिॲक्शन्स झाल्या, ठीक आहे ना. एक्झाम्पल्स ऑफ डिकम्पोजिशन रिॲक्शन्स. आता काय एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल डिकम्पोजिशन ऑफ पोटॅशियम क्लोरेट. पोटॅशियम क्लोरेटला डिकम्पोजिशन करायचं. पोटॅशियम क्लोरेटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, खूप 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 महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला नंतर काय फॉर्म्युलेज देणार आहे इनऑर्गॅनिक कंपाऊंडचे, पण हे लक्षात ठेवा आता. ओके. डिकम्पोजिशन ऑफ पोटॅशियम क्लोरेट. पोटॅशियम क्लोरेटपासून ऑक्सिजन मिळतो बाळांनो, खूप महत्त्वाचं कंपाऊंड आहे. KClO3 पाठ करून ठेवायचा. पोटॅशियम क्लोरेट ऑन हिटिंग गिव्स KCl, पोटॅशियम क्लोराईड अँड व्हॉट, O2. काय झाली, डिकम्पोजिशन ऑन हिटिंग. समटाईम्स काय करतात, हीटचं साईन देतात. कशासाठी यूज करतात, फॉर द प्रिपरेशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन प्रिपेअर करण्यासाठी यूज करतात. खूप महत्त्वाचा खूप महत्त्वाची रिॲक्शन आहे. अंडरस्टूड. ओके. नेक्स्ट बघा आता, दॅट इज डिकम्पोजिशन ऑफ लाईमस्टोन. करेक्ट. इथं इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. इफ द डिकम्पोजिशन इज कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नीज डायऑक्साईड. मॅग्नीज डायऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये जर डिकम्पोजिशन कॅरी आउट केलं, इट टेक्स प्लेस ॲट लोअर टेम्परेचर. ओके. इन केस द मॅग्नीज डायऑक्साईड ॲक्ट ॲज अ कॅटॅलिस्ट. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. MnO2 ओके इज ॲक्ट्स ॲज कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट काय करतो लक्षात आलं ना, विच इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन. टेम्परेचर ओके ची जास्त गरज लागत नाही इफ यू यूज द कॅटॅलिस्ट. समजलं ना. ओके. MnO2 यूज केलं तर लोअर टेम्परेचरला सुद्धा रिॲक्शन कॅरी आउट होते आणि O2 प्रोड्यूस होतो. मग विचारतात तुम्हाला, ओके, फॉर द डिकम्पोजिशन ऑफ पोटॅशियम क्लोरेट विच ऑफ द फॉलोइंग कॅटॅलिस्ट इज यूज्ड, तर MnO2. इवन बाळांनो तुम्हाला हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला, JEEला, नीटला सुद्धा हा क्वेश्चन विचारला जातो. फॉर डिकम्पोजिशन ऑफ पोटॅशियम क्लोरेट आहे तुम्हाला हे पुढं. ठीक आहे ना. MnO2 जो आहे ओके तो डी ब्लॉक एलिमेंट्समध्ये स्टडी करायचा आहे आपल्याला परत. करेक्ट. पण इथंच लक्षात ठेवा की बाबा हा कॅटॅलिस्ट म्हणून यूज करतात फॉर द डिकम्पोजिशन ऑफ पोटॅशियम क्लोरेट टू KCl अँड O2 इन द प्रिपरेशन ऑफ ऑक्सिजन. नेक्स्ट डिकम्पोजिशन ऑफ लाईमस्टोन. व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन अगेन. हे पाहिलं आपण डिकम्पोजिशन. लाईमस्टोनचं डिकम्पोजिशन झालं. ओके. लाईमस्टोन म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम ऑक्साईड फॉर्म होतो आणि कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतो. कॅल्शियम ऑक्साईडलाच काय म्हणायचं, क्विक लाईम, सियर. कॅल्शियम ऑक्साईड इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्विक लाईम. कुठं असतो हा, सिमेंटमध्ये. मेजर कॉन्स्टिट्युएंट ऑफ सिमेंट. आलं लक्षात हे. डिकम्पोजिशन ऑफ अमोनियम ओके इज डायक्रोमेट. व्हेरी इम्पॉर्टंट अगेन. हे फॉर्म्युलेज खूप महत्त्वाचे आहेत. ओके. कॅल्शियम कार्बोनेट, लाईमस्टोन, ओके, क्विक लाईम, करेक्ट, पोटॅशियम क्लोरेट, हे सॉर्ट आउट करून घ्या बाळांनो सगळे. मॅग्नीज डायऑक्साईड, हे सगळे फॉर्म्युलेज सॉर्ट आउट करून घ्या तुम्ही. इथं वर्क काय करायचं, प्रॅक्टिस करत जायचं तुम्हाला फक्त. ठीक आहे ना. समजायला खूप सिम्पल आहेत, पण काय लक्षात ठेवायला बाळांनो हे फॉर्म्युलेज वगैरे ओके थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. ओके. परत परत रिवाईज करावं लागतील. अमोनियम डायक्रोमेट फॉर्म्युला बघा अमोनियम डायक्रोमेटचा. ठीक आहे. NH4 ओके हा कसं कुठल्या फॉर्ममध्ये असतो, ट्वाईस. NH4+ हा वेगळा असतो. ठीक आहे. आणि CR2O7 2-.
ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशननं ओके काय बनलेलं असतो अमोनियम डायक्रोमेट. ठीक आहे. येस. ऑन हिटिंग गिव्स ओके व्हॉट क्रोमियम ऑक्साईड CrO3, त्याच्यानंतर N2 गॅस अँड वॉटर. ठीक आहे ना. पण वॉटर वेपर्स फॉर्म होतात त्या केसमध्ये. का? कारण हीट करताय ना तुम्ही, हीट करताय म्हणून वॉटर वेपर्स फॉर्म होतात. करेक्ट. त्याचा कलर बघा, इट इज येलो कलर्ड सॉलिड. कसा आहे तो? येलो कलर्ड सॉलिड. वेन हिटेड स्ट्रॉंगली इट इज डिकम्पोज्ड इन टू मिक्सचर ऑफ क्रोमियम ऑक्साईड, नायट्रोजन गॅस अँड वॉटर इन दी गॅस स्टेट. त्याला स्टीम म्हणायचं. क्रोमियम ऑक्साईड जो आहे तो ग्रे सॉलिड असतो. इट इज अ ग्रे सॉलिड. At very high temperature, okay, is generated, sorry, at very high temperature generated, okay, is during the decomposition reaction, it is immediately changes to green vapor which are, okay, is released along with steam. It seems as if the volcano has erupted and is quite often termed as a chemical volcano. तुम्ही वोल्कॅनो पाहिलं असणार आहे बरोबर ना व्हिडिओजमध्ये वगैरे. सेम इथं वोल्कॅनो जनरेट होतो. हाय हीट आहे ना, स्टीम हाय आहे, कारण तो वॉटरसुद्धा गॅसेसच्या फॉर्ममध्ये इव्हॉल्व होतो. याचा अर्थ काय? हाय टेम्परेचर आहे तिथं. टेम्परेचर जे काय जनरेट होतं बरोबर आहे ना ओके ड्युरिंग डिकम्पोजिशन. व्हेरी हाय टेम्परेचर जनरेटेड ड्युरिंग म्हणले. करेक्ट ना ओके. इज it immediately changes to green vapors which are released along with steam. कोण कन्वर्ट होतो? तर डेफिनेटली क्रोमियम ऑक्साईड. समजलं हे? ठीक आहे. एस ॲज इट इज स्टेटमेंट आणि सिम्पल स्टेटमेंट आहेत हे. ओके जास्त सांगायची गरज पडणार नाही. वोल्कॅनो म्हणलं की तुम्हाला समजलं आता. ओके तिथं खूप लार्ज अमाऊंट ऑफ हीट असते. करेक्ट ना. डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन परऑक्साईड. हायड्रोजन परऑक्साईडचा फॉर्म्युला लिहून ठेवायचा आता. H2O2. H2O2 decomposed in presence of sunlight to H2O and O2 again. येते लक्षात? ठीक आहे. मग O2 गॅस प्रिपरेशनसाठी ओके जनरली ही रिॲक्शन यूज करू शकताय. ओके मग H2O2 जो आहे तो एक अँटीसेप्टिक असतो बाळांनो. समजते ना ओके. वॉशिंगसाठी वगैरे यूज करतात, वुंड वॉशिंग वगैरेसाठी यूज करतात. डॉक्टर्स जे ओके एस केमिकल यूज करतात वॉशिंगसाठी. ठीक आहे ना ओके. ते H2O2 असतं मोस्टली. ठीक आहे. जखम वगैरे झाली तर वॉश करण्यासाठी यूज करतात. ठीक आहे. मग याचं डिकम्पोजिशन होतं ओके म्हणून काय करतात त्याला. इट इज केप्ट जनरली इन अंबर्ड कलर बॉटल. ठीक आहे ना ओके. एस का? डिकम्पोज होऊ नये म्हणून, लाईटच्या इझिली त्याच्यामध्ये पास होऊ नये म्हणून. समजलं हे? H2O2ला ओके नोट करून ठेवा. व्हेरी इम्पॉर्टंट. एक एक कंपाऊंड नोट करून ठेवलं पाहिजे तुम्ही. सगळे कंपाऊंड्स तुमच्याकडे असले पाहिजेत कलेक्शन. डायजेशन ऑफ फूड. बघा डायजेशन ऑफ फूड काय होतं? डायजेशन ऑफ फूड म्हणजे डिकम्पोजिशन होतं, त्याचं डिग्रेडेशन होतं. सियर द डायजेशन ऑफ फूड इन आवर बॉडी इज अकंपनीड बाय द नंबर ऑफ डिकम्पोजिशन रिॲक्शन्स. म्हणजेच काय? फूडचं डिकम्पोजिशनच होतं ना ओके. छोट्या 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 पार्टमध्ये कन्व्हर्जन होतं. फूडमध्ये काय असतात? कार्बोहायड्रेट्स. सियर द कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स etc आर मेजर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ आवर फूड. They decompose to form number of simpler substances which further reacts releasing large amount of energy. ठीक आहे ना. आपल्याला जी काय एनर्जी रिक्वायर्ड आहे, कॅलरीज रिक्वायर्ड आहेत, त्या कशापासून मिळतात? तर डेफिनेटली हा कार्बोहायड्रेट्सपासून आफ्टर डिकम्पोजिशन. बरोबर ना. आफ्टर डिग्रेडेशन ऑफ दॅट फूड, आफ्टर मेटाबोलायझेशन ऑफ दॅट फूड. समजतं ना? बायोलॉजीमध्ये आहे तुम्हाला डायजेशन ऑफ फूड्स. ओके कसं फूड डायजेस्ट होतं ओके एनर्जी कशी फॉर्म होते. ठीक आहे ना ओके. दॅट यू आर गोइंग टू स्टडी इन बायोलॉजी. हे एक्झाम्पल्स दिलेत. गिव्ह फ्यू एक्झाम्पल्स ऑफ थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन्स. काय एक्झाम्पल्स द्या असं म्हणलं आहे. डिकम्पोजिशन ऑफ लाईमस्टोन. येस डेफिनेटली सांगू शकता तुम्ही आता एक्झाम्पल्स. झिंक कार्बोनेट एक एक्स्ट्रा दिलं इथं. ठीक आहे. झिंक ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतो त्याच्यामध्ये. ही झिंक कार्बोनेटचं आपण ओके कशामध्ये? कॅल्शिनेशन प्रोसेसमध्ये स्टडी केलं मेटलर्जीमध्ये. कॅल्शियम कार्बोनेट पण स्टडी केलं मेटलर्जीमध्ये. करेक्ट ना.
ह्या डिकम्पोजिशन रिॲक्शन्स आहेत ज्याच्यामध्ये ओके मेन प्रिन्सिपल लक्षात ठेवा काय आहे की बाबा सिंगल सबस्टन्स इज डिकम्पोज्ड इंटू एस मोर सबस्टन्सेस 2 or more substances. Understood? Now the next is okay बघा give few examples of decomposition reactions by electrical energy. इथं काय होतं थर्मल डिकम्पोजिशन होतं. इथं काय आहे इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे बाय इलेक्ट्रोलायसिस इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन ऑफ मोल्टन सोडियम क्लोराईड हे तुम्हाला परत इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आहे. ठीक आहे ना ओके मोल्टन सोडियम क्लोराईड सर इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन केलं की काय सोडियम फॉर्म होतो आणि क्लोरीन फॉर्म होतो. क्लोरीन कुठं फॉर्म होतो ॲनोडजवळ ॲनोड आणि सोडियम कुठं फॉर्म होतो बाळांनो कॅथोडजवळ फॉर्म होतो. ठीक आहे येस एक इलेक्ट्रोलायटिक सेल तुम्ही पाहिलं असणार इलेक्ट्रोलायटिक सेल वगैरे. इलेक्ट्रोलायटिक सेल म्हटलं की काय असतात दोन रॉड्स दॅट इज ॲनोड अँड कॅथोड. The anode is the electrode which is connected to the positive terminal of battery and cathode is the electrode which is connected to the negative terminal. This is electrolytic solution and that is molten NaCl. Correct? When plug is on, then what happens? Current starts to flow. Okay, then NaCl first of all decomposed into Na plus Cl minus. बरोबर आहे ना ओके. मग ॲनोड जवळ काय होतं आणि कॅथोड जवळ काय होतं ॲनोड जवळ बळानो काय होतं येस ट्वाइस Cl मायनस कन्वर्टेड इंटू Cl2 गॅस आणि कॅथोड जवळ काय होतं दिस इज कॉल्ड हे सांगितले मी तुम्हाला अगोदर दिस इज ऑक्सिडेशन रिॲक्शन बाय रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन्स. दीज 2 electrons get accepted by sodium plus 2 electrons which forms twice Na which is liquid. ह्या अशा रिॲक्शन्स होतात. म्हणजे काय झालं इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन NaClचं काय झालं डिकम्पोजिशन झालं आणि शेवटी काय फॉर्म झाला Cl2 आणि N2. कुठं रिलीज होतो हे पण महत्त्वाचं आहे. ॲनोडजवळ Cl2 रिलीज होतो कॅथोडजवळ कोण नेक्स्ट इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन ऑफ मोल्टन ॲल्युमिना हे पण आहे तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. ठीक आहे ना ओके. मग इथंच तुम्हाला नोन असलं पाहिजे की बाबा इलेक्ट्रिक करंट पास केलं तर काय जनरेट होतो एक ॲल्युमिनियम आणि दुसरा काय O2 मोल्टन आहे. नाउ द नेक्स्ट इज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ठीक आहे ना डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं ओके एक सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्सला जर रिप्लेस करत असेल तर दॅट इज कॉल्ड एज अ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. एखादे दुसऱ्या सबस्टन्सची पोझिशन जर तो ऑक्युपाय करत असेल बघा the chemical reaction in which one element takes the position of or place of another element. बरोबर आहे ना ओके येस ज्या एखाद्या कंपाउंड सपोज AB आहे AB when reacts with C which forms AC plus B. This B is replaced by what C that is called as a displacement reaction. ठीक आहे ना ओके. त्याच्यामध्ये ॲटम डिस्प्लेस होऊ शकतो मॉलिक्यूल डिस्प्लेस होऊ शकतो. आलं लक्षात ओके. मग त्या काय म्हणू शकतो मेटल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन तुम्ही स्टडी केलं असणार आहे नॉन मेटल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन तुम्ही स्टडी केलं असणार आहे. हे परत तुम्हाला रेडॉक्स रिॲक्शनमध्ये येणार आहे. समजते कुठं कॉमन आहेत ह्या जनरली रिॲक्शन्स. दीज रिॲक्शन्स आर कॉमन इन इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्येच मोस्टली ह्या कॉमन आहेत. ऑर्गॅनिकमध्ये पण आहेत पण फ्यू रिॲक्शन्स. दीज रिॲक्शन्स ऑकर मोस्टली इन सोल्युशन फॉर्म अँड मोर ॲक्टिव्ह मेटल डिस्प्लेसमेंट ऑर रिमूव्ड अनदर लेस ॲक्टिव्ह मेटल. जनरली काय होतं लेस तुम्ही हे स्टडी केलं ऑलरेडी मेटलर्जीमध्ये मोर ॲक्टिव्ह मेटल जो आहे तो लेस ॲक्टिव्ह मेटलला डिस्प्लेस करतो. जसं की H2SO4 आहे. H2SO4मध्ये H2 कसं आहे लेस ॲक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर टू झिंक. झिंक काय करतो ह्या H2ला डिस्प्लेस करतो. समजलं H2 gas is released when zinc reacts with H2SO4 that is sulfuric acid. In this case H plus ion in H2SO4 are replaced by say zinc 2 plus ions in ZnSO4. Zinc displaces copper from copper sulfate. See here ह्या रिॲक्शन झाले ना बळा आपल्याला ओके येस Cu get replaced by zinc. कशामुळं ॲक्टिव्हिटी त्याची हायर आहे म्हणून
रिॲक्टिव्हिटी हायर आहे. ॲक्टिव्हिटी सिरीज पाहिलं तुम्ही, आलं लक्षात हे? ठीक आहे. पण कॉपर झिंकला रिप्लेस करू शकत नाही. ही रिॲक्शन होते का? हे पाहिले आपण, ZnSO4 प्लस Cu. ही रिॲक्शन पॉसिबल आहे? नॉट पॉसिबल. समजलं हे? मॅग्नेशियम डिस्प्लेसेस कॉपर. डेफिनेटली मॅग्नेशियम कसं आहे, मोर रिॲक्टिव्ह ॲज कम्पेअर टू दी कॉपर, इझिली गेट डिस्प्लेस्ड. लीड डिस्प्लेसेस कॉपर. डेफिनेटली लीड सुद्धा कसं आहे, मोर रिॲक्टिव्ह ॲज कम्पेअर टू दी कॉपर. करेक्ट. रिॲक्टिव्हिटी सिरीज खूप महत्त्वाची आहे केसमध्ये. समजते का? ठीक आहे. येस. हिअर ब्रोमीन. आता बघा, क्लोरीन वॉटर ओके इज ॲडेड टू पोटॅशियम ब्रोमाइड सोल्युशन. ब्रोमीन इज लिबरेटेड. म्हणजेच काय, ब्रोमीनपेक्षा ओके कसं आहे, क्लोरीन मोर रिॲक्टिव्ह आहे. कॉपर डिस्प्लेसेस सिल्वर. आता बघा, सिल्वरपेक्षा कॉपर कसा आहे, मोर रिॲक्टिव्ह आहे इन ॲक्टिव्हिटी सिरीज. आलं लक्षात? ओके. सिल्वर कुठे येतो? बिलो दी कॉपर इन ॲक्टिव्हिटी सिरीज. अंडरस्टूड? ठीक आहे. ह्या झाले डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. दिसत तुम्हाला डिस्प्लेसमेंट? सगळ्यात डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आर यूज्ड. कशासाठी यूज करतात डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स? येस, इन एक्स्ट्रॅक्शन ऑफ सिल्वर अँड गोल्ड. गोल्ड आणि सिल्वर ओके एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी जनरली ह्या डिस्प्लेसमेंट रिॲक्शन यूज करतात. लीचिंग प्रोसेस पाहिलं आपण. नोबल मेटल जे आहेत ते नोबल मेटल काय केले जातात, डिस्प्लेस केले जातात बाय युझिंग येस मोर रिॲक्टिव्ह मेटल्स. त्याच्यामध्ये झिंक यूज केला जातो आणि काय येस मॅग्नेशियम आणि झिंक. करेक्ट. ऑल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स आर एक्झोथर्मिक. व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झोथर्मिक means while the reaction is going on, heat is evolved. करेक्ट. एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. विल सी दॅट एक्सपेरिमेंट. टू स्टडी द रिॲक्शन बिटवीन आयर्न अँड कॉपर सल्फेट. हे पाहिले ना आपण बळं ना? ठीक आहे ना. कॉपर सल्फेटचं सोल्युशन घ्या, त्याच्यामध्ये आयर्न नेल ठेवा. आयर्न कसं आहे, मोर रिॲक्टिव्ह एज कम्पेअर टू दी कॉपर. ओके, दॅट सोल्युशन बिकम्स फेड. त्याचा कलर काय व्हायला लागतो? CuSO4 कॉपर सल्फेटचा कलर ब्ल्यू असतो, बरोबर आहे ना? तर ब्ल्यू कलर काय होतो? येस, डिसअपियर व्हायला लागतो. सी आर प्रोसिजर. टेक 10 ml ऑफ डायल्यूट copper sulfate solution in test tube. Tie an iron nail with a thread and immerse it carefully in the copper sulfate solution for about 20 to 25 minutes. सस्पेंड करायचं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. नेक्स्ट ऑब्झर्वेशन्स काय? ब्ल्यू कलर ऑफ कॉपर सल्फेट फेड्स अँड आयर्न नेल बिकम्स ब्राउनिश इन कलर. कशामुळे होतं हे? असं डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमुळं. ओके, दिस कॉपर गेट डिस्प्लेस्ड बाय SFE टू फॉर्म FeSO4. हे पाहिले आपण ऑलरेडी. ओके, ब्ल्यू कलर काय होतो त्याचा? ओके, फेड होतो. कंप्लीट रिॲक्शन झाली की ओके तो कंप्लीट कलर काय होतो? डिसअपियर होतो. कन्क्लुजन काय? इन दिस रिॲक्शन आयर्न हॅज डिस्प्लेस्ड और रिमूव्ड अनदर एलिमेंट कॉपर फ्रॉम कॉपर सल्फेट सोल्युशन. दिस रिॲक्शन इज नोन ॲज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. करेक्ट आहे ना? तसं वाचून दाखवायची गरज नाही तुम्हाला, तुम्ही वाचू शकता हे. ठीक आहे, कारण ऑलरेडी रिॲक्शन झालेली आहे, नो डाऊट. टू स्टडी द रिॲक्शन बिटवीन कॉपर अँड सिल्वर नायट्रेट. हे पण नोन आहे तुम्हाला. सिल्वर नायट्रेट सोल्युशन कसं असतं? कलरलेस. दिस इज कलरलेस सोल्युशन. ठीक आहे, तुमच्या व्हॉल्यूममध्ये बघा ते कलरलेस सोल्युशन आहे. त्याच्यामध्ये कॉपर ॲड केला आपण की काय व्हायला लागतो? कॉपर नायट्रेट फॉर्म होतो. CuNO3 टेकन ट्वाइस. कॉपर नायट्रेट फॉर्म झाला की इट इज ब्ल्यू इन कलर. कसा आहे तो? ब्ल्यू आहे. मग त्याच्यावरनं ओळखता येतं आपल्याला की वेदर रिॲक्शन ऑकर्स नॉट. सी आर ऑब्झर्वेशन्स. Cu replaces this Ag, ठीक आहे, to form copper nitrate and Ag. Conclusion काय? When copper wire is dipped in a solution, copper nitrate CuNO3 taken twice is formed and therefore the solution becomes blue. बघा, रिपिटेशन व्हायला लागलं रिॲक्शनचं हे वळण. समजलं का? ठीक आहे. एक्झाम्पल्स बघा. गिव्ह फ्यू एक्झाम्पल्स ऑफ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स. त्याच्यामध्ये झिंक हे सांगू शकता आता तुम्ही. झिंक डिस्प्लेसेस कॉपर. ठीक आहे ना. CuSO4 मध्ये झिंक ॲड केलं की ZnSO4 फॉर्म होतो, CO. दुसरं CuSO4 मध्ये मॅग्नेशियम ॲड केलं की MgSO4 फॉर्म होतो बाय रिमूव्हल ऑफ CO. CO इज डिस्प्लेस बाय मॅग्नेशियम डिस्प्लेसेस CO. ठीक आहे, हे सांगू शकता ना आता. H2SO4 मध्ये Fe ॲड केला तर FeSO4 फॉर्म होतो.
HCl मध्ये ओके Al ॲड केला तर AlCl3 फॉर्म होतो हायड्रोजन डिस्प्लेस. जो मोर रिॲक्टिव्ह आहे ना तो काय करतो, लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटला डिस्प्लेस करतो. क्लिअर? ठीक आहे. तर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ठीक आहे, तर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूया. ओके, इथंपर्यंत तुम्ही केअरफुली स्टडी करा, सगळे एक्झाम्पल्स एकत्र करा बळानो. आणि सिम्पल एक्झाम्पल्स आहेत, जास्त विचार करायची गरज नाही. फक्त काय करा, त्या कंपाऊंडचं कलेक्शन करा तुम्ही थोडंसं. प्रत्येक कंपाऊंडचं नाव आलं पाहिजे तुम्हाला. करेक्ट ना? ओके येस. म्हणजे काय, कंपाऊंडचे फॉर्म्युलेज एकत्र करा असं लिहायचं. इथं लिहायचं फॉर्म्युला आणि इकडं लिहायचं नेम. ठीक आहे. CuSO4 तर लिहायचं कॉपर सल्फेट. एक एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला. असे नंबर ऑफ कंपाऊंड्स तुमच्याकडे आले पाहिजेत एकत्र. समजलं हे? ठीक आहे. आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. ओके, ऑल द बेस्ट.